मंदार आपल्या आईला फोन करून म्हणाला, आई माधवी कुठे आहे गं? तिचा फोन लागत नाही आहे. मी केव्हापासून तिला फोन करत आहे आणि तिच्या माहेरचे लोक देखील तिला फोन लावत आहेत. तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे. त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. माधवी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. माधवीच्या सासूबाई फोन घेऊन आल्या आणि म्हणाल्या, माधवी तुझा फोन कुठे आहे गं? मंदार केव्हापासून तुझा फोन ट्राय करतोय आणि तुझ्या माहेरचे पण फोन करत आहेत. तुझ्या वडिलांची तब्येत खराब झाली आहे. त्यांना हार्ट अटॅक आलाय. मंदार ऑफिसमधून येत आहेत. तू पण लवकर जाण्याची तयारी कर. माधवी पळत तिच्या बेडरूममध्ये गेली, ज्या ठिकाणी तिने मोबाईल चार्जिंगला लावला होता. तिने पाहिलं तर खरंच तिच्या माहेरून 10 मिस कॉल आले होते आणि तिच्या नवऱ्याचे मंदारचे देखील पण 4 मिस कॉल होते. तिने पटकन आपल्या आईला फोन केला आणि आपल्या वडिलांची चौकशी करू लागली. माधवीची आई म्हणाली, बेटा पटकन हॉस्पिटलमध्ये ये. डॉक्टर म्हणत आहे बाबांची गॅरंटी नाही. माधवी जशी हॉस्पिटलमध्ये पोहोचली तर हॉस्पिटलच्या गेटवरच तिला आई भेटली. रडून रडून त्यांची खूपच खराब अवस्था झाली होती, कारण माधवीचे वडील आता या जगात राहिलेच नव्हते. डॉक्टर म्हणाले होते की तुम्ही 1 तास अगोदर घेऊन आला असता तर कदाचित आम्ही यांचा जीव वाचवला असता. माधवीचा एकुलता एक भाऊ अजय अमेरिकेत राहत होता. त्याला पण कळवलं होतं. दुसऱ्याच दिवशी तो आपल्या कुटुंबाबरोबर आला होता. वडिलांचा 14वा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजय आपल्या कुटुंबाबरोबर अमेरिकेला आपल्या आईला हे सांगून गेला की आई लवकरच तुला आमच्याबरोबर अमेरिकेला घेऊन जाईन. तोपर्यंत तुला प्रत्येक महिन्याला तुझ्या अकाउंटवर पैसे पाठवत राहीन. माधवीला जेव्हा माहीत झालं की तिचा भाऊ तिच्या आईला स्वतःबरोबर घेऊन जात नाही, तेव्हा तिला खूपच राग आला. पण ती काहीच करू शकत नव्हती. ती विचार करत होती की कसला मुलगा आहे. आईबद्दल एकदाही विचार केला नाही की आई एकटी कशी राहील. माधवीने विचार केला होता की ती तिच्या आईला एकटीला सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी तिलाही तिच्या सासरी जायचं होतं. सकाळी ती आईची बॅग पॅक करू लागली. तेव्हा तिची आई म्हणाली, माधवी माझं सामान का पॅक करत आहेस? आई आता तू इथे एकटी नाही राहणार. तू पण आमच्याबरोबर येणार आहेस. माधवीची आई उदास नजरेने आपल्या मुलीकडे बघत म्हणाली, बाळा मी तुझ्या सासरी येऊन काय करणार? मला इथेच राहू दे, तुझ्या वडिलांच्या आठवणींबरोबर. आई तुला तर माहीत आहे ना की तुझी तब्येत ठीक नसते. मग तुझी इथे कोण काळजी घेणार? काहीही होऊ दे, मी तुला एकटीला सोडू शकत नाही. तू माझ्या घरी येत आहेस. माधवी इमोशनल होऊ नकोस, जरा डोक्याने काम कर. मला काही होणार नाही आणि तुझ्या सासरी तुझे सासू सासरे पण आहेत. त्यांचं काय? तुझ्या घरी मी राहिलेलं त्यांना चालेल का? चांगलं वाटेल का? तेव्हा माधवी आपल्या आईला म्हणाली, माझे सासू सासरे खूप चांगले आहेत. ते तर माझ्या आईवडिलांची सावली आहेत माझ्यासाठी. आई दादाने तर एकदाही विचार केला नाही की आई कशी राहील. मग मी पण तुझा विचार करायचा नाही का? नाही आई, मी तुला एकटीला ठेवू शकत नाही. मी तुझं काहीच ऐकणार नाही. तेव्हा आई म्हणाली, माधवी पण जावई बापू चला म्हणाले नाही. ते तर फक्त एवढंच म्हणाले की आई आम्ही तुम्हाला भेटायला परत येऊ. माधवी आपल्या आईला म्हणाली, आई तू आता जास्त विचार करू नको. ते तर असेच बोलले असतील. ते माझ्या कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीत. तुझा जावई खूप चांगला आहे. माधवी जेव्हा आपल्या आईला सासरी घेऊन गेली तेव्हा तिचे सासू सासरे चकित झाले. त्यांना वाटलं की माधवीच्या वडिलांचा स्वर्गवास झाला आहे, त्यामुळे तिची आई एकटी पडली. म्हणून काही दिवसांसाठी सुनबाई त्यांना आपल्या घरी घेऊन आली असेल आणि तिच्या आईचं जरा मनही लागेल. 15-20 दिवसांपर्यंत तर सगळे लोक माधवीच्या आईबरोबर चांगल्या प्रकारे बोलत होते. माधवीच्या सासूबाई आपल्याबरोबर त्यांना संध्याकाळी सत्संगला घेऊन जात होत्या. मंदार पण स्वतःच्या आईप्रमाणे माधवीच्या आईचा आदर आणि सन्मान करत होता. पण एके दिवशी माधवीचे सासू सासरे आपल्या मुलाला मंदारला विचारू लागले, मंदार सुनबाईला विचार तिची आई किती दिवस इथे राहणार आहे? का सगळं जीवन इथेच घालवायचा प्लॅन तर नाही ना? मंदार पण आपल्या आईला म्हणाला, हो आई, मी आजच माधवीशी बोलून घेतो. मला पण चांगलं वाटत नाही गं. आपल्याच घरी पाहुण्यांप्रमाणे फिलिंग येत आहे. रात्री मंदार माधवीला म्हणाला, माधवी आई किती दिवस राहणार आहे? त्यावर माधवी म्हणाली, किती दिवस म्हणजे? तुला काय म्हणायचं आहे? आणि तू असा का विचारत आहेस? तुम्हाला तर माहीत आहे ना आईची तब्येत खराब राहते. तिथे राहून ती एकटी काय करणार?
तेव्हा मंदार म्हणाला, तू काय बोलत आहेस? तुला काय माहीत? मला माझ्याच घरी असं वाटतं की मी माझ्या घरी नाही तर कोणत्या तरी पाहुण्यांच्या घरी राहत आहे. तुला समजत नाही, पण तुझ्या आईला तरी समजायला हवं होतं की मुलीच्या घरी जास्त दिवस राहायला नको. त्यांची तब्येत बरोबर राहत नाही, मग एक केअरटेकर त्यांच्यासाठी ठेव. पैशाची तर काहीच कमी नाही. तुझ्या वडिलांची पेन्शन तर आहेच. त्या दिवसानंतर ना मंदार, ना त्याची आई आणि ना त्याचे वडील माधवीच्या आईशी व्यवस्थित बोलले. आता संध्याकाळी माधवीच्या सासूबाई सत्संगालाही त्यांना घेऊन जात नव्हत्या. हळूहळू माधवीच्या आईच्या लक्षात आलं की माधवीच्या सासूसासऱ्यांना आणि जावयाला त्यांचं इथं राहणं आवडलं नाही, कारण आता त्यांच्याबरोबर कोणच बोलत नव्हतं. माधवीला पण जाणीव झाली होती, पण ती आपल्या आईला कसं म्हणू शकते की आई चल मी तुला परत माहेरी सोडून येते. माधवीला कधीच वाटलं नव्हतं की तिचा नवरा आणि तिचे सासूसासरे तिच्या आईबरोबर असा व्यवहार करतील. तिला तर तिच्या सासूसासऱ्यांमध्ये स्वतःचे आईवडीलच दिसत होते. नवरा मित्राप्रमाणे वाटत होता, पण आता तिला जाणीव झाली होती की नवरा नेहमी नवराच असतो आणि सासूसासरे देखील नेहमी सासूसासरेच असतात. ते कधीच आपले आईवडील बनू शकत नाहीत. एके दिवशी माधवीची आई स्वतः म्हणाली, बाळा मला माझ्या घरी जायचं आहे. किती दिवस मी तुझ्या घरी राहू? तुझ्या मावशीच्या मुलीला मेघाला बोलावून घेते. तिचं शिक्षणही इथेच होईल आणि माझी काळजीही घेईल. आता माधवी पण काय बोलणार. ती म्हणाली, आई आजचा दिवस राहा, मी तुला उद्या पाठवते. माधवीला जाणीव झाली होती की आई जर इथे राहिली तर अजून डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. मग माधवीने सगळ्यात अगोदर आपल्या भावाला फोन लावला आणि म्हणाली, दादा तू आईला तुझ्याकडे का घेऊन जात नाहीस? माधवीचा भाऊ सरळ सरळ म्हणाला, माधवी तुला तर माहीत आहे, तुझी वहिनी आणि मी पण जॉब करतो. मग घरी तिची कोण काळजी घेणार? आणि अमेरिकेत देखभाल करण्यासाठी कोण मिळत नाही गं. तू असं कर, आईसाठी तिथे एखादा नोकर ठेव. जेवढ्या पैशांची गरज असेल मी पाठवत जाईन. माधवी रागाने म्हणाली, दादा आईला तुझ्या पैशांची गरज नाही. बाबांची पेन्शन एवढी येते की आईचं आयुष्य आरामात निघून जाईल. माधवीने निर्णय घेतला होता की ती तिच्या आईला असं एकटीला सोडू शकत नाही. माधवीची एक मैत्रीण पुण्याला NGO चालवत होती. माधवीने आपल्या मैत्रिणीबरोबर चर्चा करून आपल्या आईसाठी NGOची एक ब्रँच ओपन केली, कारण तिच्या आईचं घर खूपच मोठं होतं आणि त्या घरात राहणारही कोणी नाही. आणि हे पण नक्की होतं की तिचा भाऊ आता अमेरिकेवरून कधीच भारतात परत येणार नाही. माधवीने जेव्हा आपल्या आईला सांगितलं तेव्हा तिची आई खूपच खुश झाली आणि म्हणाली, बाळा हे तर खूपच चांगलं केलं. यामुळे माझा इतर महिलांबरोबर वेळही जाईल आणि माझ्याकडे जे कौशल्य आहे तेही मी दुसऱ्या महिलांना शिकवू शकते. दुसऱ्या दिवशी माधवी आपल्या आईला घेऊन तिच्या माहेरी जाऊ लागली. तेव्हा तिच्या सासूसासऱ्यांना माहीत झालं की माधवीची आई जात आहे. तेव्हा ते शिष्टाचार म्हणून एवढंच म्हणाले, ताई तुम्ही घरी जाऊन एकट्याच काय करणार? इथे राहिला असता तर सूनबाई तुमची देखभालही करेल. तिचा नवरा मंदार पण सेम असंच म्हणाला. पण माधवी काहीच बोलली नाही, कारण तिला खूप राग आला होता. जर ती काही बोलली असती तर अनर्थ झाला असता. त्यामुळे तिने विचार केला की गप्प राहणं चांगलं आहे. ती विचार करत होती की कसले लोक आहेत हे. वरून किती भोळपणाचा आणत आहेत, पण मनामध्ये विष भरलेलं आहे यांच्या. काही दिवसातच माधवीने आपल्या माहेरच्या घरी एक NGO चालू केलं होतं. माधवीची आई शिलाईकाम चांगल्या प्रकारे करत होत्या. त्यांनी महिलांना शिलाईकाम शिकवायला सुरुवात केली आणि माधवी छोट्या मुलांना शिकवू लागली. विचार केला होता, आई माझ्याबरोबर राहू शकत नाही तर काही हरकत नाही, मी आईबरोबर राहू शकते ना. त्यासाठी तर मला कोणाच्याच परवानगीची गरज नाही. मंदार कितीतरी वेळा माधवीला फोनवर म्हणाला, माधवी तू तर तुझ्या आईबरोबरच जाऊनच राहू लागलीस. तू एवढी बेजबाबदार कशी काय असू शकतेस? तुला तुझ्या घराची काळजी नाही का? मंदार तू तुझ्या आईवडिलांना बघ आणि मी माझ्या आईला. माधवीसाठी एवढं सोपं नव्हतं. जेव्हा माधवीच्या आईला माहीत झालं की त्यांच्यामुळे माधवी आणि मंदारमध्ये भांडण सुरू आहेत. एका आईला कधीच बघवणार नाही की तिच्यामुळे मुलीचा संसार उद्ध्वस्त होतोय.
माधवीच्या आईने स्वतःच वचन देऊन आपल्या मुलीला तिच्या सासरी पाठवलं आणि म्हणाली, माधवी, मी खूप खुश आहे. जर मला कोणताही त्रास वाटू लागला तर मी तुला फोन करत जाईन आणि तूही येत जात राहा, कारण तुझ्याशिवाय हा NGO चालू शकत नाही. माधवीच्या मनात नसतानासुद्धा तिला तिच्या सासरी जावं लागलं. आता ती आपल्या सासरी राहू लागली होती, पण तिचा नवरा आणि तिच्या सासू सासऱ्यांच्या नात्यांमध्ये दुरावा आला होता. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.